नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी विषयी माहिती जाणून घेणार आहोत। 4 फेब्रुवारीला आहे रथसप्तमी। रथसप्तमी या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते। जर आपला सूर्य मजबूत असेल, आपण रोज सूर्यदेवाची उपासना करत असाल आणि जर आपला सूर्य मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं। अर्थात काय की आपली प्रगती होत राहते। आणि विद्यार्थ्यांना तर सूर्यदेवाची उपासना ही अत्यंत गरजेची असते, कारण की त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी होत असतात। त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही। आणि खरंच सांगते, जो कोणी सूर्यदेवाची उपासना करतो, त्यांची उपासना करतो म्हणजे काय की सूर्यदेवाला जो कोणी रोज अर्घ्य देतो, त्यांना जल अर्पण करतो, त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते आणि त्यांना जीवनामध्ये कधीच कोणत्या अडचणी येत नाहीत आणि कधीही कोणत्या कामात त्यांना अपयश येत नाही। त्यांची कामे नेहमी यशस्वीरित्या पार पडत असतात आणि त्यांची प्रगती होत राहते। बघा, रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला खूप जास्त महत्त्व आहे। जरी आपण वर्षभर किंवा कधीही आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देणं शक्य नसेल, सूर्यदेवाला जल अर्पण करणं शक्य नसेल, पण या दिवशी आवर्जून आपल्या सगळ्यांना सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। सकाळी सुशीलभूत झाल्यावर तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्यदेवाला अर्घ्य देताना तुम्हाला ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा असतो आणि तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा सूर्यदेवाला सांगून तुम्ही त्यांना प्रार्थना करू शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला या दिवशी तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची असते। या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही तिळाचं दान सुद्धा करू शकता। बघा, आपण जे मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू करतो किंवा बोरनान आपण करत असतो, तर त्याची सांगता ही रथसप्तमीला होत असते। म्हणजेच काय की रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू आणि बोरनान करत असतो। रथसप्तमी दिवशी सुद्धा हळदी कुंकू करणे किंवा बोरनान करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं। रथसप्तमी म्हणजे काय की या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते, सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची असते आणि आपल्या घरातल्या 7 धान्यांची तुम्हाला पूजा करायची असते। बघा, रथसप्तमीची एक पौराणिक कथा आहे। सूर्यदेव हे महर्षी कश्यप आणि देवी माता आदिती यांचे ते पुत्र होते आणि असं म्हटलं जातं की सूर्यदेव हे भगवान श्री हरी विष्णूंचे सुद्धा एक रूप आहे। आणि त्यामागची पौराणिक कथा अशी आहे की बघा, सूर्यदेवाला स्थिर उभे राहून आपली गती सांभाळता येत नव्हती, म्हणजे आपली साधना त्यांना नीट करता येत नव्हती। अशा वेळेस त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यांची साधना पण त्यांना नीट होत नव्हती। मग अशा वेळेस त्यांनी परमेश्वराजवळ तक्रार केली की उभं राहून माझी गती सांभाळू शकत नाही। मग अशा वेळेस परमेश्वरांनी त्यांना एक सोन्याचा हिरेजडित 7 अश्व असलेला, म्हणजे 7 घोडे असलेला रथ तयार करून दिला। सोन्याचा हिरेजडित रथ, त्याला 7 घोडे आहेत, 7 अश्व आहेत, असा रथ परमेश्वरांनी सूर्यदेवाला तयार करून दिला आणि मग सूर्यदेव त्यात बसले होते। आणि सूर्यदेव ज्या दिवशी त्या रथात बसले त्याला रथसप्तमी असं म्हटलं जातं। तर अशी त्यामागची एक कथा आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते। आपल्याकडे सूर्यदेवाचा फोटो नसतो, जर तुमच्याकडे असेल, बघा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, तुम्ही त्याची प्रिंट आउट काढून घेऊ शकता, किंवा तुम्ही एखाद्या वहीवर किंवा पाटीवर तुम्ही चित्र काढू शकता रथात बसलेला सूर्यदेव। अगदी साधी सोपी आहे। मी तुम्हाला त्याची पूजा मांडणी नक्कीच दाखवेल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की तो रथ आणि सूर्यदेव आपल्याला कसे काढायचे आहे। अगदी साध्या सोप्या पण तुम्ही चित्र काढून रथात बसलेला सूर्यदेव असं चित्र काढून तुम्ही त्यांची पूजा करू शकता। एका पाटावर तुम्हाला सूर्यदेवाचा फोटो ठेवायचा आहे किंवा त्यांना तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा व्हायची आहे आणि त्यासमोर तुम्हाला 7 धान्य ठेवायची असतात। आपल्या घरातली कुठलीही 7 धान्य तुम्हाला ठेवायची असतात आणि त्यामुळे तुम्हाला तिळाचा सुद्धा समावेश करायचा असतो। आपल्या घरातले कुठलेही 7 धान्य जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील ते तुम्हाला 7 धान्य त्या पूजा मांडणीमध्ये ठेवायचे असते। त्यांना पण तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायची असते। तो पूजा मांडणीचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। आज फक्त तुम्हाला तोंडी सांगत आहे। बघा, आणि हे धान्य जे काही आहे ते आपल्याला दान करायचे असतात। आता ज्यांची परिस्थिती नाही किंवा जे दान करू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही हे धान्य आपल्या धान्यात टाकले तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही। पण जर तुम्हाला शक्य असेल, ज्यांना खरंच गरज आहे, अशा लोकांना तुम्ही दान करू शकत असाल तर तुम्ही हे धान्य त्यांना दान करू शकता, कारण की या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। हे 7 धान्य दान करण्याला पण त्या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे आणि या दिवशी तिळाच्या दानाला पण खूप जास्त महत्त्व आहे। तुम्ही या दिवशी तिळाचं सुद्धा दान करू शकता। फक्त दान करताना ज्या व्यक्तीला खरंच त्याची गरज आहे अशा व्यक्तीला आपल्याला दान करायचं असतं, तेव्हा त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। मग तुम्ही धान्य दान करू शकता, तुम्ही तिळाचं दान करू शकता,
तुमच्या इच्छेनुसार. जर तुम्ही दान करू शकत नसाल किंवा तुमची जर इच्छा नसेल, तुम्ही तेच धान्य आपल्या धान्यात पण टाकू शकता, काहीच हरकत नाही. तर अशा पर्यंत तुम्हाला या दिवशी पूजा करायची असते 7 धान्यांची आणि सूर्यदेवाची. नंतर बघा, या दिवशी दूध ओतू जाण्याला पण खूप जास्त महत्व आहे. आपल्याला एका बोळक्यामध्ये, बोळकं किंवा सुगड तुम्ही म्हणत असाल, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं असतं, थोडंसं तुम्हाला तांदूळ घ्यायचे असतात आणि साखर घ्यायची असते, म्हणजे ती खीर तयार होते. आणि ते दूध तुम्हाला ओतू जाऊ द्यावं लागतं. आता हे दूध आपल्याला उत्तर दिशेला ओतू जाऊ द्यावं लागतं, जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होते. म्हणजेच या दिवशी दूध ओतू जाण्याला पण खूप जास्त महत्व आहे. बघा, जेव्हा घराची वास्तुशांती करतात तेव्हा आपण दूध ओतू आपण घालत असतो. त्याचं कारण म्हणजे काय की आपल्या घरामध्ये धनधान्यांची कधीच कमी पडत नाही, आपली नेहमी बरकत होत राहते आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते. म्हणून आपल्याला दूध ओतू घालायचं असतं. रथसप्तमी दिवशी सुद्धा आपल्याला दूध ओतू घालायचं असतं, लक्षात घ्या. आता ते दूध ओतू कसं घालायचं, काय घालायचं किंवा पूजा मांडणी कशी करायची, ही सगळी माहिती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. बघा, तर या दिवशी तुम्हाला या पद्धतीने पूजा करायची असते आणि सगळ्यांनी आवर्जून, तुम्हाला जर काहीच नाही जमलं तर आवर्जून फक्त तुम्हाला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, त्यांना जल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने. जो कोणी व्यक्ती या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करेल त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतीलच, त्याला जीवनामध्ये कधीच अपयश येणार नाही, त्याची नेहमी प्रगती होत राहणार. म्हणून आपल्या या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. न चुकता सगळ्यांनी ही गोष्ट या दिवशी करायचीच आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिवळे रंगाचे कपडे परिधान करायचे असतात. जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही अवश्य करू शकता, जर शक्य नसेल तर नाही केलं तरी पण चालणार आहे. पण या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, सूर्यदेवाला अर्घ्य देणं किंवा पूजा मांडणी करणं, या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत. आता पूजा मांडणीचा व्हिडिओ आणि दूध ओतू कसं घालावं हा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन. आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं. झायली सेवा मी स्वामीवाचन रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.